ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कोर्टाने सायलीला पूर्ण निर्दोष ठरवलं असलं तरी पण प्रिया ठरवते की ही आम्हाला जेलमध्ये पुन्हा एकदा पाहिजे. तेव्हा राकेश सांगायला लागतो की त्यासाठी आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे आणि पॉक्सोची केस पण अजून सुटलेली नाही आहे. पॉक्सो तिच्यावरती लागू झालेला आहे आणि त्यासाठी त्या मुली सापडल्या नाही पाहिजेत आणि त्या सरपंचला सांग कोणत्या तरी ठिकाणी पाठवायला सांग, त्या इकडे आल्या नाही पाहिजे. राकेश सांगायला लागतो त्या मुली सुटल्या नाही पाहिजे, त्यासाठी त्या अल्पवयीन मुली. नंतर महिपतला कॉल जातो आणि महिपत सांगायला लागतो की काही पण झालं त्या मुली वाचल्या नाही पाहिजेत. आणि महिपत राकेशला सांगतो की धोनीला कॉल लाव आणि या मुलींना बाहेरच्या देशात पाठवायची व्यवस्था कर. बाहेरच्या देशात त्या मुली गेली ना तर त्या मुली इथे कधीच येणार नाही आणि सायली कधीच सुटणार नाही. राकेशने ते टोनीला कॉल लावला आणि ते राकेश प्रियाला सांगतो की महिपतच्या टोनीला फोन लावलाय आणि सांगितलं की त्या मुलीला बाहेरच्या देशात पाठव आणि त्या मुली बाहेरच्या देशात गेल्या तिथे सायलीचं काय खरं नाही. माणसाचं एकटं काय फायदा नाही, पण बाकीच्या मुली पण सापडल्या पाहिजे ना. आणि पॉक्सोची केस सायलीच्या पाठीला लागेल आणि नंतर सायली काय सुटणार नाही जेलमधून. आणि ते महिपत राकेशला सांगायला लागतो की त्या मुलींचं काय झालं, ते टोनी नेईल का त्या मुलींना. ते राकेश सांगायला लागतो तो की त्या मुलींना दुबईला पाठवण्यात येईल. तेव्हा ते महिपत सांगायला लागतो त्या मुलींना तिकडे पाठवू, पण ते एका मुलीची किंमत 2 करोड असेल. तेव्हा राकेश सांगायला लागतो की टोनी एवढे पैसे देणार नाही. तेव्हा ते महिपत सांगायला लागतो की आपल्या हात दगडाखाली राहिलेत, याचा आपण एका मुलीचे 2 करोड घेतले असते, पण 1 करोड चालू दे. तेव्हा राकेश फोन करतो टोनीला, पण टोनी बोलायला लागतो की मी 50 लाख एका मुलीचे 50 लाख रुपये देईन. तो ते महिपत बोलायला लागतो की टोनी आपल्यावर गेम खेळतो की काय. तो राकेश सांगायला लागतो की त्याला सगळ्या गोष्टी पुढे मॅनेज करायला लागतील म्हणून तो एवढा भाव सांगतोय. तेव्हा महिपत बोलायला लागतो मला त्याशी बोलणं करून दे, मी एका मुलीचे 75 नाही तर 80 तरी करून घेईन. असं बोलल्यानंतर तो आता टोनीला कॉल लावतो आणि सचिन बोलायला लागतो. सचिन सांगायला लागतो की आपल्याला सध्या आता सायलीला अडकवायचं आहे, त्यासाठी आपल्याला टोनी बरोबर 50 लाखाची डील करणे काय हे नाही. तर पैसे काय पाहिजे ते आपण घेऊ, पण नंतर पुढचा काय बघूया. नंतर मी पण बोलतो बघ तुला काय करायचं ते कर. सायली बोलायला लागते की माझ्या सुटण्यापेक्षा त्या मुलीचा शोध घेणे खूप गरजेचे आहे आणि त्याने इथपर्यंत आणलं पाहिजे. तेव्हा अर्जुन बोलायला तू काही चिंता करू नकोस आणि अर्जुन बोलायला लागतो काय झालं तरी पण त्या मुलीला मी घेऊन येणारच. ते राकेश टोनीला फोन लावतो आणि तो सांगायला लागतो की मला तुमची डील मान्य आहे, पण इथे टोनी सांगायला लागतो की मी पण तयार आहे, पण कुठली पण काही पण चूक झाली नाही पाहिजे. राकेश सांगायला काही चूक होणार नाही, त्या मुलीने घेऊन मी बाहेर पडलेलो आहे. आणि ते सायली सांगायला लागते आपल्यावर कोणतरी लक्ष ठेवतं आणि हे कोण करतंय. तो इथे अर्जुन सांगायला लागतो या सगळ्यामध्ये मला श्वेताचं काम वाटतंय. राकेश त्या मुलीला घेऊन निघालेला असतो, पण त्या टायमाला इथे विराजांना चावलं लागते आणि तो महिपतच्या घरी जातो. त्या टायमाला त्या मुलीला पण तिकडे घेऊन आलेला असतं आणि त्या टायमाला हे सगळं महिपतचा डाव उघडीस येतो. आणि ते रविराजांना हे सगळं कळल्यानंतर रविराज तिकडे आलेत आणि आता महिपतला आता रविराज अटक करून घेणार.